झालेच पाहिजे, आपल्याला शासन जागे झालेच पाहिजे। मुख्याधिकारी मुर्दाबाद, मुख्याधिकारी मुर्दाबाद, झालीच पाहिजे। भ्रष्टाचारी मुख्याधिकाऱ्याची बदली झालीच पाहिजे। परंडा नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत मनीषा वडेपल्ले यांच्या विरोधात आम्ही मागील 3 वर्षापासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहे। 13 सप्टेंबर 2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्याविरोधात एक समिती गठीत केलेली आहे आणि त्यांच्याविरोधात 20 मुद्द्यावर भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून उस्मानाबादचे जे उपजिल्हाधिकारी आहेत संतोष राऊत यांच्याकडे ते प्रकरण त्यांनी दिलेलं आहे। आणि सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुकामध्ये जे मनीषा वडेपल्ले आहेत हे एका विशेष व्यक्तीला ते फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने बरेचसं काम करत आहे आणि आम्ही विरोधकांच्या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आम्हाला नुकसान होईल अशा हेतूने सगळं काम करत आहे। आणि विशेष म्हटलं तर त्यांचा कार्यकाळ 4.5-5 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि यापूर्वी शासनाने त्यांना प्रमोशन दिलेलं आहे आणि प्रमोशन त्यांची बदली झालेली असतानासुद्धा त्यांना मागील आम्ही तक्रारी करत असतानासुद्धा त्यांना रिलीव्ह केलेलं नाही। आणि निवडणूक आयोगाचा नियम आहे की 3 वर्षापेक्षा जास्त कोणी प्रशासकीय अधिकारी असेल तर त्याची बदली झाली पाहिजे। आम्ही 17/10/25ला निवेदन दिलं होतं माननीय जिल्हाधिकारी साहेबाला, त्याचा उत्तर नाही आला म्हणून परवा आम्ही 28ला 48 तासाची मुदत दिली होती आणि त्या मुदतीतसुद्धा त्यांनी साधा पत्राचं उत्तर द्यायचं सुद्धा प्रशासनाकडून दक्षता घेतलेली नाही किंवा त्यांनी सौजन्य दाखवलं नाही। आणि आम्ही 28च्या पत्रात सांगितलं होतं की जर आपण 28 तारखेला जर 48 तासात त्यांची बदली नाही केली तर आम्ही हलगी वाजू आंदोलन करू आणि त्याप्रमाणे आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत।